डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजक्रांतिकारक विचार मांडणारे महापुरुष म्हणून ओळखले जातात. भारतीय समाजव्यवस्था पूर्णतः बदलली पाहिजे आणि इथं नवी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हा विचार पेरणारे म्हणून आणि तशा प्रकारची कृती करणारे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख ही आपल्याला असलेली दिसून येते. भारतीय समाजव्यवस्थेतली अर्थव्यवस्था, जाती व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, धर्मव्यवस्था बदलण्याचं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. नवी व्यवस्था निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, नागरिकांना समान हक्क याविषयीचं कार्य, याविषयीच्या घटनात्मक तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून नेहमीच समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसाठी त्यांनी केलेलं कार्य हे आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. कामगारांच्या संदर्भाने जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की कामगार ते सर्व स्तरातील कामगार यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार यांच्या संदर्भातला असलेल्या समस्या यासाठीचं कार्य झालं पाहिजे. कामगारांवर असलेले अन्याय, अत्याचार कमी झाले पाहिजे, त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. यासाठीचा लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला आपल्याला दिसून येतो. आपण भारतीय समाजाचा जेव्हा विचार करतो तेव्हा महत्त्वपूर्ण घटक म्हणून कामगारांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या संदर्भामध्ये मांडलेली ध्येय धोरणं आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी देखील कामगारांविषयी आपले विचार मांडताना अण्णाभाऊ साठेंनी देखील सांगितलं की पृथ्वी ही नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभारलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांचं महत्त्व ह्या पृथ्वी तलावावर किती आहे हे सांगण्याचं काम क्रांतिकारक अण्णाभाऊ साठेंनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगारांच्या विषयीची प्रश्नाची जाणीव ही त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते. भारतीय समाजव्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण कणा म्हणून कामगारांकडे आपल्याला पाहावं लागतं. कामगार हा भारतीय समाजव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तो कामगार कोणत्या जातीतील आहे, तो कामगार कोणत्या धर्मातील आहे हे महत्त्वाचं नसून ते म्हणतात कामगार हा भांडवलदाराकडून आणि मालकांकडून शोषण केल्या गेलेला घटक आहे. कामगारांचं शोषण हे भांडवलदाराकडून आणि मालकांकडून होतं. कामगारांच्या संदर्भामध्ये अनेक अन्याय, अत्याचार होतात आणि ते दूर झाले पाहिजे. त्यासाठी कामगारांविषयीचं कार्य व कामगारांविषयीचं धोरण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या जाती समूहातील
मजूर, कामगार, नोकरदार यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला न्याय देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांच्या ह्या कामगारविषयक धोरणातून त्यांनी कामगाराविषयी मांडलेली भूमिका, कामगाराविषयी केलेलं कार्य या सर्वांचा आढावा आज आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला हे सांगता येईल की कामगारांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. सर्व स्तरातील कामगार हे त्या कालखंडामध्ये असंघटित कामगार म्हणून ओळखले जात होते. भांडवलदारांकडून आणि मालकांकडून कामगारांचं शोषण होत होतं. कामगारांची स्थिती ही गुलामाची होती. कामगार हा दारिद्र्यामध्ये जीवन जगत होता. अशा परिस्थितीमध्ये भांडवलदारांकडून होणारं शोषण हे अधिक आहे आणि ते थांबलं पाहिजे. यासाठी कामगारांना संघटित केलं पाहिजे, तरच त्यांच्यावरला होणारा अन्याय अत्याचार कमी होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आपल्याला दिसून येते. स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. या कामगारांना न्याय मिळावा म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाने केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद म्हणून जे कामगार होते त्यामध्ये लहान शेतकरी होते, शेतमजूर होते, असंघटित क्षेत्रातले कामगार होते, संघटित क्षेत्रातले कामगार होते, स्त्रिया होत्या, पुरुष होते. यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्याचं कार्य प्रामुख्याने या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांनी लक्षात घेतलं की भारतीय समाज व्यवस्थेतील हा असंघटित क्षेत्रातला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा जो मजूर वर्ग आहे त्याच्यावरला अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करावी लागेल आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण पाहिलं तर ह्या स्वतंत्र मजूर पक्षाची ध्येय धोरणं काय होती. ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तर त्याची प्रामुख्याने ध्येय धोरणं काय आहेत पक्षाची, तर त्यामध्ये पहिलं आपल्याला ध्येय धोरण सांगता येतं की जे कामगार होते त्यांना जी मिळणारी मजुरी होती, जे मिळणारा श्रमाचा मोबदला होता, त्याची किमान मर्यादा ठरवल्या गेली पाहिजे, हे पहिलं ध्येय होतं. दुसरं ध्येय आपल्याला सांगता येतं की कामगारांच्या कामाचे तास निश्चित झाले पाहिजे. कामगारांना कमीत कमी फक्त 8च तास काम करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका ही होती. त्यानंतर गिरणी कामगार आणि कारखान्यातील कामगार यांना कायदेशीररित्या ठराविक दिवसानंतर बढती मिळाली पाहिजे, त्याची कायदेशीर तरतूद झाली पाहिजे, हेही धोरण होतं. प्रत्येक कामगाराच्या कामाला योग्य वेतन मिळालं पाहिजे. कामगारांसाठी स्वस्त घरे उपलब्ध झाली पाहिजे. कामगारांना भर पगारी रजा मिळाली पाहिजे. त्यांना आजारी रजा असली पाहिजे. वृद्धत्वाला त्यांना पेन्शन असलं पाहिजे. एखाद्या कामगाराचा कामावर असताना अपघात झाला तर त्याला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. कामगारांच्या मुलांना शिक्षण व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची ही ध्येय धोरणं घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ध्येय धोरणानुसार स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द नीड
ऑफ इन मॅट्रिव्ह इन लेबर या परिषदेमध्ये मजुरांच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेला आपल्याला दिसतं. त्यामध्ये पहिला निर्णय होता कामगार कायद्याचं एकत्रीकरण. दुसरा होता औद्योगिक विवाद जे निर्माण झालेले असतील कामगारांचे ते संपवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. कामगार व मालक यांच्यामधल्या वाटाघाटीच्या तरतुदी ह्या कायदेशीर झाल्या पाहिजे. औद्योगिक कलहासाठी स्वतंत्र पद्धतीची एक न्यायव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण निर्णय ह्या परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेण्यास भाग पाडले. त्यानंतर आपल्या लक्षात येतं की कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एक स्थानिक पातळीवर एक समिती, त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यासाठी आग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धरलेला आपल्याला दिसून येतो. की कामगारांच्या ध्येय धोरणानुसार त्यांनी सांगितलं की त्रिपक्षीय स्थानिक समितीची स्थापना केली गेली पाहिजे. या समितीची सदस्य संख्या ही 20 असावी असंही ठरवण्यात आलं. मालक आणि कामगार यांचे प्रतिनिधी या समितीमध्ये असले पाहिजे आणि या समितीचं मध्यवर्ती अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिलं गेलं आणि अशा पद्धतीने कामगारांच्या प्रश्नांवर या त्रिपक्षीय स्थानिक समितीच्या माध्यमातून हा काम सुरू झालं. कामगारांचाही प्रतिनिधी व्ही गिरी हे त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने ह्या समितीची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कामगारांना न्यायासाठी ही संघटनाची मजबूत बांधणी झाली पाहिजे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं आणि म्हणून त्या सातत्याने सांगत असत की कामगारांची ही संघटना आहे ती राजकारण विरहित असली पाहिजे. राजकारणाशी ह्या कामगार संघटनेचा संबंध असता कामा नये. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या स्वतंत्र मजूर पक्षाने काम केलं पाहिजे. राजकारणाविरहित ही संघटना कार्यरत असली पाहिजे अशा पद्धतीची धारणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि प्रत्येक भाषणातून ते कामगारांची मनं या भाषणातून अशा पद्धतीची भाषणं करून वळवण्याचा प्रयत्न करत असत. ते सांगत असत की स्वतंत्र मजूर पक्षाचा ध्येय धोरणच हे आहेत की सामाजिक न्यायासाठी आम्ही लढत आहोत. शेतमजूर यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. कामाचे तास निश्चित झाले पाहिजे. यासाठी सातत्याने या पक्षाच्या माध्यमातून लढा दिला आणि मग आपल्या लक्षात येतं की 1948ला किमान वेतन कायदा हा मंजूर झालेला आपल्याला दिसून येतो. सर्व कामगारांना एका जिद्दीने त्यांनी पूर्ण भारतभर संघटित केलेलं आपल्याला दिसून येतं. पूर्ण भारतभर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आपल्याला दिसून येते. एक चांगलं संघटन या पक्षाच्या माध्यमातून कामगाराचं निर्माण झालं आणि कामगारांनाही आशा वाटू लागली की या पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जातील, आपल्याला न्याय मिळेल. या भूमिकेतून कामगार देखील या स्वतंत्र मजूर पक्षाचा सभासद होऊ लागला आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगार कार्यरत होते. त्यामधला प्रामुख्याने रेल्वे ही मोठ्या प्रमाणावर चालत होती आणि रेल्वेमध्ये कामगाराची संख्या देखील मोठी होती. हेही डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी प्रामुख्याने रेल्वेतील कामगारांसाठीचा लढा हा उभा केलेला दिसून येतो. आज आपण पाहतो जेव्हा रेल्वेतून प्रवास करतो तेव्हा माझ्यासारख्यालाही प्रश्न पडत होता की आपण रेल्वे स्टेशनला मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो आपल्याला पाहायला भेटतात हे कशामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान आहे.
तर सर्वात मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या रेल्वे कामगारांसाठी दिलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या रेल्वे कामगारांना संघटित करण्याचं काम हे प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून केलं. रेल्वे कामगारांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्या संबंधित असलेल्या ज्या काही जाचक अटी होत्या त्या लढा देऊन कमी करण्यासाठीचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. 12 आणि 13 फेब्रुवारी 1938ला रेल्वे कामगारांची स्वतंत्र अशी परिषद मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि या परिषदेला रेल्वेतील 20,000 कर्मचारी त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणातून रेल्वेमध्ये काम करणाऱ्या जे काही कामगार होते त्या कामगारांबद्दलचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांना न्याय मिळावा यासाठीचा लढा हा त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि जे काही श्रमिक होते त्या श्रमिकांना न्याय मिळावा यासाठी या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर लढा हा दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण पाहतो की कामगारांच्या हक्कासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. जे भारतीय कामगार होते त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्क प्राप्त झाले पाहिजे यासाठीचा लढा त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून सुरू केला. कामगारांच्या मागण्या वेगवेगळ्या ठिकाणी मांडण्यात आल्या. प्रामुख्याने कामगारांच्या मागण्या काय होत्या या मागण्यांचा पाठपुरावा हा त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की शेतमजुरांना किमान मजुरी ठरवावी. औद्योगिक क्षेत्रात दुसरी मागणी अशी होती की औद्योगिक क्षेत्रात जे काम करणारा कामगार वर्ग आहे यांना पुरेसा पगार आणि पगारी सुट्ट्या मिळाल्या पाहिजे. तिसरी मागणी होती कामगार संघटना यांचं प्रतिनिधित्व मालकांनी मान्य केलं पाहिजे. जे कामगार 240 दिवस काम करतायत त्यांना त्या कारखान्याने कायम केलं पाहिजे, त्या कामावर त्यांना कायम केलं पाहिजे. कामाची वेळ ही 8च तास असावी अशी ही भूमिका त्यांनी घेतली. नोकरीच्या ठिकाणी जर अपघात झाले तर मालकांकडून त्याची नुकसान भरपाई मिळावी असंही भूमिका ही या ठिकाणी होती. अशा प्रमुख मागण्या घेऊन स्वतंत्र मजूर पक्षाने आपली बांधणी ही जोरदारपणे किंवा घट्ट अशा पद्धतीने कामगार क्षेत्रामध्ये केलेली आपल्याला दिसून येते आणि ही ध्येय धोरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथील परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि त्या परिषदेमधून त्यांनी ही मांडणी ही केलेली आपल्याला दिसून येते. भारतभर जे काही कामगारांचे प्रश्न होते त्याची बांधणी करण्यासाठी त्यांच्या जे काही स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संधी ह्या उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ह्या संधी उपलब्ध झाल्यानंतर आपण पाहतो की त्यांनी या माध्यमातून देशपातळीवर आपली संघटना बांधली. 7 एप्रिल 1942 रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. या उपस्थितीमधून त्यांनी संपूर्ण देशासाठी जे काही मजूर काम करतायत त्यांच्या हिताचा कायदा मंजूर करावा अशी एक वाक्यता त्यांनी निर्माण केली आणि त्या कायदा मंजूर करण्यासाठी हे भाग पाडलेलं आपल्याला दिसून येतं आणि कामगारांविषयीचा एक कायदा त्यांनी निर्माण करण्यात आला असंही आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीचं कार्य हे त्यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण पाहतो की जे भांडवलदार होते या भांडवलदारांकडून होणारं जे काही शोषण आहे
ते थांबलं पाहिजे, यासाठीच्या विरुद्धचा सुद्धा संघर्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसतो. भांडवलदार हे वैयक्तिक फायद्यासाठी कामगारांचं शोषण करीत होते. भांडवलदारांकडून सामूहिक शोषण हे होत होतं. वेठबिगारीचं जीवन हे कामगारांना जगावं लागत होतं आणि हे थांबलं पाहिजे, यासाठी होणारं जे काही भांडवलदारांकडूनचं शोषण आहे या विरुद्धचा लढा, हा भांडवलदारांविरुद्धचा लढा, संघटित लढा स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिलेला आपल्याला दिसून येतो. कामगार संघटनेतील संघर्ष हे मोठ्या प्रमाणावर असलेले आपल्याला दिसतं. कामगार संघटनेचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आल्यानंतर कामगारांमध्ये आपापसामध्ये जे काही संघर्ष होते ते त्यांनी मुक्त केले आणि संघटना ही अधिक मजबूत व्हावी. कामगारांनी आपापसामध्ये संघर्ष न करता मालकाविरुद्धचा संघर्ष किंवा भांडवलदारांविरुद्ध आपण संघर्ष करून आपण आपल्या न्याय्य हक्कासाठी लढलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांनी कामगारांमध्ये ज्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या संघटना होत्या त्यांच्यामध्ये संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की आपण निरपेक्षपणे कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता फक्त मजुरांना न्याय मिळावा, कामगारांना न्याय मिळावा यासाठी लढा दिला पाहिजे, यासाठी संघर्ष केला पाहिजे. आणि ते संघर्ष स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर औद्योगिक कलहाचे विधेयक हे 1938ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मंजूर करून घेतलं किंवा याविषयीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. मुंबईच्या विधिमंडळामध्ये सप्टेंबर 1938ला या विधेयक मांडण्यात आलं आणि कामगारांचे हक्क हिरावून घेणारं जे काही विधेयक होतं त्याला बंद करण्याच्या संदर्भामध्ये हे जे काही 38ला विधेयक मांडलं, औद्योगिक कलहाचं विधेयक म्हणून जे ओळखलं जातं 1938चं, हे विधेयक कामगारांच्या विरुद्ध आहे अशा पद्धतीची भूमिका ही विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आपल्याला दिसते. कामगारांचे संप बेकायदेशीर ठरवणे, सर्व कारखान्याच्या मालकांना हक्क प्राप्त करून देणे, टाळेबंदीचा हक्क हा मालकाला देणे, म्हणजे एकंदरीत हे जे काही विधेयक मांडल्या जात होतं, जे कायदा मांडला जात होता, हा काळा कायदा आहे, हा मालक धार्जिणे कायदा आहे, हा भांडवलदार धार्जिणे कायदा आहे, अशा पद्धतीची भूमिका, ठाम भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. आणि मग आपण पाहतो की याला प्रखर विरोध करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. हे विधेयक कामगारांना गुलाम बनवणारं विधेयक आहे, कायद्याच्या विरोधामधलं हे विधेयक आहे आणि कामगारांना प्रचंड विरोध या केला. आणि मग आपल्याला माहीत आहे कामगारांनी संप केला. 7 नोव्हेंबर 1938ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून एक दिवसीय संप हा पुकारण्यात आला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्याचं काम, ह्या काळ्या कायद्याला विरोध करण्याचं काम हे कामगारांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि या विधेयकाबद्दलची चर्चा ही सर्वत्र झालेली आपल्याला दिसून येते. विधेयकाविरुद्धचं कामगारांचे जे काही संप झाले त्याविषयीची जर आपण चर्चा केली किंवा त्याविषयीचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की औद्योगिक कलहाच्या विधेयकाविरुद्ध हा संप त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. स्वतंत्र मजूर पक्षाची स्वयंसेवकाची भूमिका ही महत्त्वाची होती. स्वतंत्र मजूर पक्षाने त्याचं नेतृत्व हे केलेलं आपल्याला दिसतं. 7 नोव्हेंबर 1938ला कामगारांनी फार मोठा संप पुकारला आणि तो यशस्वीही झाला. पोलीस व कामगारांच्या यांच्यामध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी जे काही गोळीबार केला त्यामध्ये 72 कामगार जखमी झाले, 35 लोकांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातून कामगारांच्या संपास पाठिंबा हा मिळत गेला. सर्वत्र कामगारांचा पाठिंबा हा दिसून येऊ लागला. अमळनेर असेल, जळगाव असेल, चाळीसगाव असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी या कामगारांनी आपले संप पुकारले. कामगारांनी मोठ्या प्रमाणावर
कामगार मैदानावर प्रचंड मोठी अशी एक सभा त्या ठिकाणी झाली आणि मग कामगारांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, श्रीपाद डांगे असतील, मिरजकर असतील यांची मोठी भाषणं त्या कालखंडामध्ये झाली आणि कामगार जगभरामध्ये कामगारांचे नेते म्हणून या लढ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यताही मिळालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने कामगारांच्या संदर्भामध्ये कामगारांची संघटना मजबूत झाली पाहिजे. मालकांचा होणारा कामगारांवरला अन्याय थांबला पाहिजे. प्रचंड दहशत जी मालकांची आहे, मालक वर्गामध्ये देखील जी अगोदर मजुरावर दहशत होती, मजुराला जे गुलाम म्हणून वागवलं जात होतं, ह्या संपानंतर या लढ्यानंतर कामगारांच्या हिताचे करार हे करण्यात आले आणि कामगारांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षाची कामगारांच्याबद्दलची भूमिका मांडणारा पक्ष म्हणून एक मोठी दहशत ही त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मजुरावर होणारे अन्याय हे थांबण्यास मदत झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री म्हणून त्यांनी काही सूत्र हाती घेतल्यानंतर केलेलं कार्य याचाही महत्त्वाचा आढावा या ठिकाणी आपल्याला घेता येईल. 20 जुलै 1942 रोजी त्यांनी मजूर मंत्री म्हणून सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली. कामगारांचे सभासद म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यपालाकडून त्यांच्या कार्यमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्तीचा संदेश त्यांना देण्यात आला. कामगारांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी गेल्यामुळे कामगारांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता कामगारांच्या कल्याणासाठीचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून होणार होतं. कामगारांनाही तशा पद्धतीची आशा होती. कामगार, सरकार आणि मालक यांच्यातील बैठका सुरू झाल्या. 7 मे 1943 रोजी मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बैठकीला अध्यक्ष म्हणून होते. शिक्षण घेतलेल्या नोंद घेऊन नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून सेवा योजना कार्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 10 मे 1943 रोजी मुंबई येथील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं त्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळणे एवढी गोष्ट पुरेशी नाही, तर ते स्वराज्य कोणाच्या हातात पडते याला जास्त महत्त्व आहे. कामगारांसाठीचं काम या ठिकाणी महत्त्वाचं आहे, मजुरांसाठीचं काम यासाठी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीची भूमिका ही त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. 6-7 ऑगस्ट 1943 रोजी त्रिपक्षीय कामगार परिषदेचं अधिवेशन भरवण्यात आलं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या अधिवेशनामधून अन्न, कपडा, निवारा, शिक्षण, आरोग्य या प्रमुख मागण्या कामगारांच्या मान्य करण्यावर भर देण्यात आला. सरकारी नोकरीत सुशिक्षित वर्गातील मुलांसाठी, दलित मुलांसाठी 8.75% जागा ह्या राखीव ठेवण्याचं मागणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, लंडन येथील तांत्रिक शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी सुद्धा जागा राखीव असल्या पाहिजे. विधिमंडळामध्ये जादा सभासद असतील, कामगारांचे सभासद असतील. स्त्री कामगारांना रात्री कामावर बंदी असावी, त्यांना प्रस्तुती रजा मान्य करण्यात यावी. कामगारांचे पगार आणि रजा याच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठीची तडजोड करण्यासाठीचा लवाद हे कामगारांच्या प्रतिनिधित्वाच्यासाठी, कामगारांच्या हितासाठी स्थापन करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली. आणि मग अशा पद्धतीने ऑगस्ट 1945ला कामगारांच्यासाठीची स्थायी समिती ही तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न हे सोडवण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी जी काही घरं बांधणी झाली पाहिजे, त्यांना घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या कारखान्याच्या, त्या उद्योगधंद्याच्या मालकाची आहे. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. भरपगारी रजाही त्यांना कामगारांना मिळाली पाहिजे, मजुरांना मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका
ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने घेतलेली आपल्याला दिसून येते. 1945ला सचिवालयामध्ये विभागीय परिषद झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की औद्योगिक कलह थांबवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतील. योग्य संवाद साधण्यासाठी, योग्य तडजोड करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. औद्योगिक कलहाच्या संदर्भातला कायदा तयार झाला पाहिजे. कमीत कमी कामगारांना किती पगार असावा हेही शासनाने ठरवलं पाहिजे. वाढती महागाई आणि महागाई भत्ता हा कामगारांना देण्यात यावा. कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या कल्याणासाठीचं धोरण हे आखलं जावं. मध्यवर्ती शासनाने कामगारांचे कायदे पूर्णतः विरोध केलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीने कामगारांसाठीचं कार्य हे स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे झाले आणि त्याही वेळेस त्यांनी कामगारांच्या विषयीचं धोरण हे महत्त्वपूर्ण धोरण हे राबवलेलं दिसून येतं किंवा महत्त्वपूर्ण कार्य हे त्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे सदस्य म्हणून, कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. कामगारांचे विषयीचे कायदे पूर्णतः अधिकृतरित्या मंजूर झाले पाहिजे याची एक संधी पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झाली. औद्योगिक कलह कायदा 1947, कारखाना अधिनियम 1948, किमान वेतन कायदा 1948, कामगारांना प्रस्तुती रजा, पगारी रजा मान्य करणे, कामगारांना निर्वाह वेतन मान्य करणे, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग वाढला पाहिजे याचं त्यांना प्रतिनिधित्व देणे, कामगारांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, स्त्री पुरुषांना समान वेतन मिळालं पाहिजे. असे अनेक महत्त्वपूर्ण जे निर्णय झाले ते सर्व निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री असताना झाले. ते भारताचे पहिले, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यावेळेचं त्यांनी केलेलं कार्य हे कामगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्याने शेवटी आपल्याला असंच सांगता येईल की कामगारांविषयीची भूमिका ही महत्त्वपूर्ण भूमिका स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचं कार्य त्यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. दलित व कामगारांना न्याय मिळावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठीचं कार्य त्यांनी केलं. भांडवलदार आणि सरकारला कामगार विरोधी धोरणं जी आहेत त्या धोरणाला स्पष्ट विरोध करण्याचं काम आणि कामगाराच्या बाजूने ही धोरणं मंजूर करून घेण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं दिसून येतं. कामगारांची संघटना मजबूत बांधणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून केली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामुख्याने लढा देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एकंदरीत असंच आपल्याला सांगता येईल की कामगाराविषयीचं कार्य किंवा कामगाराविषयीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असलेलं धोरण याविषयीचा आढावा अशा पद्धतीने आपल्याला घेता येतो. धन्यवाद.